तर राज्यामध्ये आपण पाहतोय मतदानाला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। कुर्ल्यामध्ये धारावीमध्ये आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना या आहेत। आपण त्यांच्याकडून तिथली अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। उर्वशी, धारावीमध्ये कशा पद्धतीचं सध्या नियोजन करण्यात आले, तयारी पाहायला मिळते? काळा किल्ला हा शाळेत मी आहे सध्या आणि तुम्ही बघतायत की कशा प्रकाराने जी स्टार्टिंगची सगळी जी तयारी आहे ती सुरू आहे। इथे सगळे ऑफिसर्स जे पोल ऑफिसर्स आहेत तेही इथे पोहोचले आहेत आणि ज्या स्टार्टिंगच्या ज्या एक तयारी असते ती इथे झालेली आहे। धारावी हे खूप महत्त्वपूर्ण असा कॉन्स्टिट्युएन्सी आहे। मुंबई शहरातला एक मात्र हा महत्त्वाची अशी ही कॉन्स्टिट्युएन्सी आहे। इथे जे आहेत वर्षा गायकवाड जे इकडचे खासदार आहेत तेही इथे वोटिंगसाठी येणार आणि इथे मतदान म्हणजे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यात वर्षा गायकवाड यांच्याच बहीण म्हणजे डॉक्टर ज्योती गायकवाड हेही इथे आहेत। बरोबरच भाजपकडून पण इकडचे जे कॅन्डिडेट्स आहेत ते पण इथे मतदानाला असणार आणि बरोबरच आपण बघितलं तेही म्हणजे ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाकडून आहेत, ते म्हणजे राजेश बंडारे आहेत आणि बरोबरच दुसरे इंडिपेंडेंट कॅन्डिडेट्सही आहेत। सध्याची तुम्ही तयारी बघतायत ती कशा प्रकारे पोल ऑफिसर्स इथे सगळ्या ज्या चिठ्ठी आहेत ते रेडी करून सही म्हणजेच ते इंक ज्या प्रकाराने त्याची जी तयारी आहे तीही इथे सुरू झाली आहे। मुंबई कोणाची हे धारावी अशी एक ही जी मतदार कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याच्यातून कळून येणार आणि ही खूप महत्त्वपूर्ण कॉन्स्टिट्युएन्सी आहे कारण की ह्याच्या पुढची येणारी मुंबई महानगरपालिका म्हणा ह्या मतदानाला पण ही जी निवडणूक असणार आहे त्या पार्श्वभूमीवर पण आपण बघितलं तर धारावी ही कॉन्स्टिट्युएन्सी खूप महत्त्वाची असेल। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।